नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. दुपारनंतर म्हणजेच संध्याकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो संध्याकाळच्या दरम्यान आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या विभागाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा, जेणेकरून आपल्या विभागाचा हवामान अंदाज आम्ही सविस्तर सांगू. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, आपण सुरुवातीला बघूया किनारपट्टीला कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितलं आज दुपारनंतरचे वातावरण, तर दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, मालवण, कुणकेश्वर, पोंडा तसंच लगतचा जो काही परिसर आहे, पॉयप, कासल, दिग्रला, पदगाव, कडगाव, कणकवली या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. कुणकेश्वर, पोंडा या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढलेला आहे. राजापूरकडे जर बघितल्यास संध्याकाळचे वातावरण, तर राजापूरकडे देखील ढगाळ वातावरण जास्त राहील. विजांचा गडगडाट आणि या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस विजयदुर्ग, वडापेठ, राजापूर, रायपतन या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. पुरंगड, लांजा या ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, रत्नागिरीमध्ये जर बघितलं, रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आणि विजांचा गडगडाट, हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर या काही परिसरामध्ये. आणि मित्रांनो, पावसाचा जोर वाढलेला आहे माखजन, कोयना, पाटण, चिपळूण, घागर या काही परिसरामध्ये. दापोली, खेड, प्रतापगड या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. घोगरे, महाबळेश्वर, पोलादपूर, मांडणगड, केलसी तसेच पाचपंढरी, महाड, वरंद, गोरेगाव, श्रीवर्धन या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारे, विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे. तर मित्रांनो, रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं तर रायगड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये, तर या ठिकाणी मुरुड, जंजिरा, ताला, इंदापूर, जिते, लवासा तसेच काशी, रेवदंडा, नागोठाणा, रोहा, सुधागड, शिरगाव हा जो काही सर्व परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. रेवदंडा, अलिबाग, चोंडी, पेझरी, पेन, शरवली, खोपोली या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट आणि पावसाची शक्यता दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आहे आज संध्याकाळी. तर संध्याकाळी आज मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. वरळी, कोळीवाडा, ख्रिश्चनवाडा, उमवाडी, ठाणे, निंजेगाव, बदलापूर, मुरबाड, नेरळ, पनवेल, कल्याण, डोंबिवली या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस बघायला मिळू शकतोय. मीरा भाईंदर, वसई विरार, भिवंडी, खडावली, शहापूर, पिलीव, उंबरपाडा या सर्व काही परिसरामध्ये आज पावसाची शक्यता आहे. तर सफाले, गोदमलवाडा, पालघर, मानोर, कुदन, बोईसर, वाणगाव, कासाकोड या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. मात्र पालघर जिल्ह्याकडे जोर थोडा कमी स्वरूपात आहे. नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये आज पावसाची शक्यता सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते. त्र्यंबक, इगतपुरी, नाशिक, सिन्नरकडे जर बघितलं तर या ठिकाणी पांडुर्ली, डुबेर, तिरडे, निमगाव, सिन्नर, वावी, जवळकी, नांदूर, शंगोटे या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. निफाडकडे देखील जोर वाढलेला आहे. तर मालेगावकडे विजांचा गडगडाट राहील, भागबदलत पावसाची शक्यता आहे. मनमाड, येवला या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोपरगावच्या देखील या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये, कोपरगावच्या देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण, विजांचा गडगडाट, सायंकाळच्या दरम्यान काही ठिकाणी पावसाची शक्यता देखील आहे. तर पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. या ठिकाणी कोपरगाव, शिर्डी, जवळके, पुलतांबा या ठिकाणी भागबदलत हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. विजांचा गडगडाट देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतोय आणि या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता जास्त आहे. तर या ठिकाणी बघितलं श्रीरामपूर, टाकळी, बाण, लोणी, आश्वी, देवळली, प्रवारा, राहुरी, वरवंडी, मांडवे, घारगाव या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. आले आणि टाकळी, डोंकेश्वर, भालवानी, अळकुटी तसेच पारनेर या परिसरामध्ये देखील पाऊस बघायला मिळू शकतो. अहिल्यानगरमध्ये काळा, जामखेडकडे जोर थोडा कमी आहे, हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. कर्जत, श्रीगोंदाकडे हलक्या सरी. तर मित्रांनो, पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं, जुन्नर, मंचर, चाकण हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील विजांच्या गडगडाटासह पाऊस बघायला मिळू शकतोय. या ठिकाणी पावसाचा जोर जास्त आहे. तसेच लोणी, काळभोर, वाघोली, आळंदी, पुनावली, सुजगाव हा जो काही परिसर आहे, दायरी या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आज सायंकाळच्या दरम्यान दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, या ठिकाणी शिवापूर, सासवड, जेजुरी, केटवल्ले या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. भोर, सासवड तसेच खंडाळा, लोणंद, फलटण, लाटे, बारामती पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी जोर जास्त आहे. साताराकडे जोर थोडा कमी आहे, हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये. मेदा, वसुटकोट, सौराट, अरळ, श्रीशंग, वडे विजांचा गडगडाट, हलक्या मध्यम सरी भागबदलत पावसाची शक्यता आहे. तर कोरेगाव, रहमतपूर, अंधा, वडूज, कठाव, निधाल, दैवडी, मोल, आद्राकी, देवरा, नांदल, फलटण, लाटे, बारामती भागबदलत पावसाची शक्यता आहे. जोर थोडा कमी आहे.
मित्रांनो, सोलापूरकडे जर बघितलं, सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. सोलापूरच्या या परिसरामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे. तर सोलापूरकडे जर बघितलं, हा जो काही परिसर आहे सोलापूर जिल्ह्याचा, तर या ठिकाणी विजांचा गडगडाट आणि पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तर कुरुळ, बेलाटी, जामगाव, मांगोली, मंद्रुप या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. तर मुस्ती, वेलसंग, अक्कलकोट, सलगर, वागदरी, अलूर, मुरुम, नलदुर्ग हा जो काही लगतचा काही परिसर आहे, या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. सांगलीकडे जर बघितलं, आज सायंकाळच्या दरम्यान सांगलीकडे भाग बदलत पाऊस राहील. हलक्या मध्यम सरींची शक्यता सांगली, खुरंदवड, कुडाची, अथणी, तासगाव, कुची, नागज या काही परिसरामध्ये आहे. आणि कोल्हापूर, ज्योतिबा हिल, कोडोली, किनी, आष्टा विजांचा गडगडाट राहील. भाग बदलत हलक्या सरींची शक्यता कोकरूड, मलकापूर, परोळा, संगरूळ तसेच इस्पोर्ली या परिसरामध्ये देखील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, मराठवाड्याकडे जर बघितलं आजचे वातावरण, तर छत्रपती संभाजीनगरकडे आज सायंकाळच्या दरम्यान विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. काही परिसरामध्ये जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये आज. तर सेंद्रा, मेडिसी, पिपरी हा जो काही परिसर आहे, काचोड, पाचोड, बिडकीन, निंबे, जळगाव, धाकेपाल, पैठण, दैगावणे, भक्तापूर या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. निंबे, जळगाव, दौलताबाद, रुफाई, देवळ, नूरगंज, अंबाला, साईवान, चाळीसगाव या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, जालना जिल्ह्याकडे जर बघितलं, जालना जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण जास्त आहे आणि जालना जिल्ह्याकडे पावसाची शक्यता या ठिकाणी ढगाळ वातावरण असून छत्रपती संभाजीनगरच्या तुलनेमध्ये जोर कमी आहे. जालन्याकडे विजांचा गडगडाट राहील. पश्चिमेला जालन्याच्या जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. अंबड, ईश्वरनगर या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. बीड जिल्ह्याकडे जर बघितलं, बीड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आणि भाग बदलत पावसाची शक्यता हलक्या सरी बघायला मिळू शकते. विजांचा गडगडाट राहील. तर बीड, गेवराई, माजलगाव आणि जो काही लगतचा परिसर आहे, वडवणी, तळेगाव, धारूर, केज, चौसाळा, आंबेजोगाई या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. धाराशिवकडे कळंब, मासा, तारखेड हा जो काही परिसर आहे, या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता देखील आहे हलक्या मध्यम स्वरूपात. पाऊस जोर धाराशिवकडे या ठिकाणी जास्त आहे. येडशी, पेठ, खामगाव, धाराशिव, बेलीम, तुळजापूर जोर जास्त आहे. आणि लातूरकडे घाटेगाव, बाळा, औसा, किणीतोट, शिरोळपाल, लातूर, निलंगा, औरछाज आणि विजांचा गडगडाट भाग बदलत हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. परभणीकडे जोर कमीच आहे. अधूनमधून हलक्या सरी. नांदेड, वागळाकडे ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता फार काही नाही, तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतोय. हिंगोलीकडे पावसाची शक्यता कमीच आहे. विदर्भात जर बघितलं, विदर्भात आज सायंकाळच्या दरम्यान, रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता फार काही नाही. हलक्या सरी तुरळक ठिकाणी होऊ शकतात, शक्यता कमीच आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी पावसाची शक्यता नाही. गडचिरोली, चंद्रपूरकडे देखील पावसाची शक्यता कमीच आहे. यवतमाळ, वर्धा, अमरावतीकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही. अकोलाकडे देखील पावसाची शक्यता कमी आहे. अकोलाच्या काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. वाशिमकडे देखील ढगाळ वातावरण राहील. बुलढाणामध्ये मात्र पावसाची शक्यता, चिखली, बुलढाणा, मोटला हा जो काही परिसर आहे, गिरडा या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय. तसेच देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, आडगाव राजा या परिसरामध्ये देखील विजांच्या गडगडाटासह हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. खानदेशात जर बघितलं, जळगाव जिल्ह्याकडे, तर जळगाव, भुसावळ, जामनेर हा जो काही परिसर आहे, विजांचा गडगडाट. परोळा, अमळनेर, धरणगाव, एरंडोल, पाचोरा, भडगाव, पाहूर, जामनेर या परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. धुळे जिल्ह्याकडे जर बघितलं, तर धुळे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. साक्री, चिमठाणी, दोंडाईचा, शिरपूर या परिसरामध्ये देखील विजांचा गडगडाट आणि हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. नंदुरबारकडे जोर थोडा कमीच आहे. नंदुरबारच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. तर मित्रांनो, एकंदरीत जर बघितलं, तर आज मध्य महाराष्ट्र किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्राकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतोय. विदर्भाकडे मात्र पावसाचा जोर कमी आहे. मराठवाड्यात देखील काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि आपल्या विभागाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा, जेणेकरून पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या विभागाचा हवामान अंदाज सविस्तर सांगू. चला तर भेटू आपण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.